नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. तर आज म्हणजे आम्ही असं टाईमपास करत बसलेलो. संध्याकाळ झालेली आहे. तर आमचा म्हणजे मूड झाला का काहीतरी चटपटीत खावा म्हणून. तर स्वरूपा बोलली का मम्मी पास्ता बनवूया, कारण आम्ही जेवण तर आमचं झालेलं होतं. तर अशीच भूक लागलेली थोडीफार. तर स्वरूपा बोलते का आपण पास्ता बनवूया. तर मी बोललं हां चल बनवूया. तर ती बोलते की मी बनवते म्हणून. तर चला मग पाहूया स्वरूपा कशी पास्ता बनवते ती. चला, आमचा कुक शेफ. पाणी माझा घसा बसला नाही बोलतोय. तू बोल. दोन कप पाणी घेऊन त्यात उकडत ठेवायचं पास्ता. अजून पाणी लागेल एवढे फुगतील ना. किती तेल घेतोस? थोडंसंच घेतलं. घसा बसला. तर त्याचा कसा असं म्हणून बोलत नाही. तर तिने एक पली तेल घेतलेलं आहे थोडासा. टाइम लागलेला. तर एक छोटा कांदा तिचं असं असतं. आता उडवलंय. एक छोटा कांदा, एक मिरची, अर्धा टॅमॅटो तिने घेतला आहे. शिमला मिरची घेत होती. मी बोललो नको, मला ना आवडत. पनीर चिली म्हणजे बरी वाटते. पास्तामध्ये साधा पनीर बनवून चिल्ली बनवणार आहे तसे. पनीर चिली त्या दिवशी पण बनवते. टेस्ट तर आता कांदा लालसर ओलसर भाजून घ्यायचा. टेस्ट अशी कसं बनवून थोड्या वेळेला भेटू आपण. आता काय टाकतो? मसाला. कुठला मसाला आहे दाखव? पास्ता मसाला. ओके. किती टाकते? एक पॅकेट का दोन? बघू थांब. पहिले एक टाकते, नंतर टाकू ना, मग अजून एक टाकत कमी वाटलं तर. ओके. तर त्याने एक पास्ता मसाला टाकलेला आहे. साधा सिंपल पटकन होणारा. मस्त वाटते. मसाले पण टाकतो. तिखट नको म्हणू, मला नाही आवडत. तिकडनं मस्त लागतं, एकदा तू ट्राय कर. मसाला पण टाकला, मिरची पावडर पण टाकली, हळद पण टाकली. बघूया आपण ती कशी बनवते स्टाईल. चिमटभर मीठ घेतलं आहे की नाही. मग पास्ता मसाल्यात मीठ असतं ना? असतं, थोडंसं टाकलं मी. घे पटकन, मला गरम होते.
हलव ना. हा मला हलवता नाही. घे. पास्ता तिला हलवता नाही पाहिजे म्हणून मी हलवून देते. कांदा मीचं भाजी पण मीच कापून देत असते तिला. तिखा वाटतं एक मसाला टाकू का? टाक टाक. थांब. हे पहा, हा पास्ता मसाला आणला आहे आम्ही 2 पॅकेट. पास्ता जरा जास्त शिजला आहे आमचा, तरी मस्त लागला. पास्ता मस्तच होता. थोडंसं हां थोडंसं ऑइल टाकायला पाहिजे. नको ऑइल भरपूर टाकलं टाकलं. चांगला मिक्स कर. होईल तो नंतर सुट्टा शिजू दे. बापरे, बाद झाला. किती आलं होतं. सुरा होईल हो, त्याच्या आधीच जास्त शिजलाय तो. तर थोडा वेळ शिजू द्या, मग पास्ता तयार आहे खाण्यासाठी. चला. चला आपण स्वरूपाचा पास्ता खाऊन बघूया कसा झालाय तो. चला चला. जवळ घे वाटे. आता सांडर पास्ता तयार आहे खाण्यासाठी. आता आम्ही मस्त खाणार आहोत. चलो आगे आगे तुम चलो पीछे पीछे हम. नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम. चला खाऊया पास्ता. कधी कधी मुलांना बाहेरचं खावंशी वाटतं, म्हणून मी अधूनमधून असे पास्ता वगैरे मॅगी वगैरे त्यांना कधी कधी खायला देतं. म्हणजे कारण त्यांना पण खावंशी वाटतं. तर रोज रोज जेवण घरचं खाऊन पण कंटाळतात. नेहमी नाही देत, पण कधी कधी मी देत असते. त्यांना आवडतं, कारण हल्ली सगळ्यांनाच आवडत असतं. त्यामुळे त्यांचं मन पण नाही मारता येत. तर बघा स्वरूपा किती आवडीने खाते ती. तिला कुकिंगची पण खूप आवड आहे, म्हणून मी तिला कधी कधी बनवायला पण देते. ती बोलत असते, मम्मी मला पण बनवायचं आहे. तर राहू दे बरं, सवय पण राहील तिला बनवायची. त्यामुळे ते अधूनमधून अशा छोट्या छोट्या गोष्टी बनवत असते. मागं पण त्यांनी व्हेज सँडविच वगैरे बनवलेला, तो पण तुम्ही पाहिलेला असेल. चला आता मी खाऊन बघते पास्ता स्वरूपाचा कसा झाला आहे तो. चला बघूया आपण. या मीच पास्ता खाऊया. स्वरूपाने कसं बनवलंय ते पाहूया. सुंदर बनवलं. स्पायसी छान. मी तिखट नाही, पण तिखट नाही जास्त आवडत, पण मस्त आहे टेस्ट. खूपच सुंदर. गाईज आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे स्वरूपाने किती सोप्या पद्धतीने पास्ता बनवलेला आहे आणि खूपच टेस्टी झालेला. खरोखर मस्त. आम्ही खातच राहिलेलो. 2 वाट्या आम्ही खाल्लं. ओंकारनी पण खाल्लं, पण ओंकारची मी व्हिडिओ केली नाही. फारच छान केलेला पास्ता तिने. तिची कुकिंग फारच सुंदर आहे. कधी कधी ती मस्त बनवते काय पण, म्हणून मी तिला नवीन काय असलं का बनवायला सांगते. कारण ती यूट्यूबवर बघत असते, त्यामुळं तिला कुकिंगची पण आवड निर्माण झाली त्याच्यात, आणि ती मस्तच बनवत असते. चला मग आता आउट्रो करूया. ही व्हिडिओ मी इथेच आता एंड करते. आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे
स्वरूपाने किती मस्त टेस्टी पास्ता बनवलेला, खूप आवडीने खाल्लं मी आणि ओंकारला पण खूप आवडला. खरोखर कधी कधी ती मस्तच काय पण छोट्या छोट्या गोष्टी बनवत असते. मी पण तिला बनवून देते कारण तिला थोडी शिकायची सवय होईल. तर खरोखर स्वरूपाची कुकिंग मस्तच आहे, म्हणून मी तिला बनवून देत असते. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर व्हिडिओ माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.